सोलापूरच्या चंद्रभागेच्या नदीच्या बद्दल तर सगळ्यांना माहिती आहे. चंद्रभागेचा आकार तिथं आलेला आहे. तर भीमा नदी जी आपली आहे, भीमा नदी भीमाशंकर पासून उगम पावते आणि ती पंढरपूर पर्यंत येते आणि जिथं तिला चंद्रकोरीचा आकार आल्यामुळे तिला चंद्रभागा म्हटलं जातं. तर त्या चंद्रभागेच्या नदीचं तेच एक वैशिष्ट्य आहे. आत्ता मला थोडासा एक गंभीर म्हणण्यापेक्षा अतिशय सिरियस अशा स्वरूपाचा एक मुद्दा आहे, त्याच्याकडे सगळ्यांचं मला लक्ष वेधायचं आहे. ओके. तो विषय असा आहे की ही जी भीमा नदी आहे ही पूर्णपणे पोल्युटेड आहे, प्रदूषित झालेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे पुणे जिल्हा आहे. तर भीमाशंकरामध्ये जेव्हा त्या नदीचा उगम होतो तिथून ती पुण्यापर्यंत येईपर्यंत नदीचं पात्र अतिशय स्वच्छ आहे. पण जिथं जिथं या सगळ्या नद्या, अन्य नद्या ज्या आहेत, पवना नदी आहे, इंद्रायणी नदी आहे, भामा नदी आहे, मुळा आहे, मुठा आहे, मुळा मुठा आहे, या सगळ्या नद्या ज्या ज्या ठिकाणी त्या नद्यांशी संगम होतो तिथं त्या सगळ्या नद्या इथल्या ज्या आहेत त्या पोल्युटेड आहेत. मुळा मुठा पोल्युटेड आहे, मुळा पोल्युटेड आहे, पवना पोल्युटेड आहे आणि त्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुद्धा त्याच्याबद्दलचं हे दिलेलं आहे की ह्या सगळ्या पोल्युटेड नद्या आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळं पाणी जे आहे ते पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या रासायनिक उद्योगांचं पाणी याच्यामध्ये थेट सोडलं जातं कोणतीही प्रक्रिया न करता. आणि ही भीमा नदी जी आहे ही पुढं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. त्याच्या आधी उजनी धरण आहे आणि या उजनी धरणामध्ये हा सगळा जो गाळ, हे सांडपाणी, हे सगळं पाणी विषारी जे आहे ते सगळं त्या उजनी धरणामध्ये येतं आणि उजनी धरणं भरल्यानंतर ते पाणी सोडलं जातं, ते वारकऱ्यांना प्यायला तिथं दिलं जातं. तर पंढरपूरच्या यात्रेमध्ये सरकारच्या तर्फे बोर्ड लावले जातात, रिक्षा फिरवला जातो की चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून तुम्ही प्यायला न्यायचं नाही. गंगेचं पाणी तीर्थ म्हणून जसं घेऊन जातात तसं वारकरी काय करतात, चंद्रभागेचं पाणी जे आहे ते तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात. ते घेऊन जाऊ नका, ते पाणी पिऊ नका, असा सल्ला जो आहे तो देणारे बोर्ड जे आहेत, फलक जे आहेत ते सरकारने तिथं लावलेले आहेत. तर इतकी भीषण परिस्थिती आहे. आता तुम्हाला मी ह्याची भीषणता काय आहे ते फक्त सांगतो. या भीमा नदीवरचं जे उजनी धरण आहे, या उजनी धरणावरती पुणे जिल्हा, नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या तिन्ही ह्याच्यामधली जी शेती आहे ती त्याच्यावर केली जाते. तिथे केळी सोलापूरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकवले जातात. ऊस मोठ्या प्रमाणावरती सोलापूरचा, आता साखर कारखाने सर्वाधिक असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये होती भानगड अशी की या पाण्यावरती जी पिकं येतात त्या पिकांमध्ये पोल्युटेड पाणी जे आहे ते त्याला दिलेलं असतं. पाणी पुरवठा जो केलेला आहे, सिंचन जे केलेलं आहे या पोल्युटेड पाण्याचं आहे. म्हणजे प्रदूषित पाण्यावरती वाढलेली सगळी पिकं जी आहेत ती त्याच्यामध्ये तापदायक होणार आहेत. त्याच्यानंतर त्या पोल्युटेड पाण्यामुळे जमिनी खराब होणार आहेत. आज मी तिला सोलापूरच्या त्या करमाळा तालुक्यामध्ये, केम परिसरामध्ये, अकलूज परिसरामध्ये नीरा नदी आहे. पण या इकडल्या परिसरामध्ये, अकलूज परिसरामधल्या दवाखान्यांमध्ये हे केरळ, करमाळा वगैरे भागामधले, केम वगैरे भागामधले रुग्ण जातात. यांना मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे. किडनी स्टोन त्यांना होत आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काही जणांना म्हणजे तिथली जी जनावरं जी आहेत ती जी पाणी पितात, दुभती जनावरं, समजा दुभती गाय आहे, त्या गायीने जर ते पाणी पिलं तर तिला पुढच्या वेळेला ती काय वांज होते ती. बापरे, अशी परिस्थिती आहे. कॅन्सर होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे फक्त पोल्युटेड पाण्यामुळे, ह्या केवळ पोल्युटेड पाण्यामुळं. आणि याच्यात सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांचा काही दोष नाही आहे. आणि हे सगळं जे आहे ते पुणे जिल्ह्यामधल्या उद्योग आणि याच्यामध्ये, आता उद्योगपतींची आणि उद्योजकांची एक जी मोनोपॉली आहे, त्यांची ताकद जी आहे आणि त्यांचं राजकीय ह्याच्यामधले सहभाग आणि संदर्भ जे आहेत किंवा त्यांचे एकमेकांची रिलेशन जे आहे त्या सगळ्या ह्याच्यामुळे या विषयाकडे कोणीही लक्ष देत नाही. आणि गेल्या 22 वर्षामध्ये मी सातत्याने या विषयावरती लिहिलेलं आहे. दरवर्षी आषाढी एकादशी आली, कार्तिक एकादशी आली, दरवर्षी आली की त्यानिमित्ताने या विषयाची चर्चा होते. पण मी सातत्याने प्रत्येक महिन्यामध्ये जवळपास त्याची नेमकी स्थिती काय आहे त्याबद्दलचं विवेचन आणि त्याचं विश्लेषण करून त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे. तर हे अशक्य आहे का, तर अशक्य नाही आहे. म्हणजे पोल्युशन जे आहे ते रोखता येण्यासारखं आहे, पण हे रोखलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा एकूणच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम असे आहेत की उद्योगांना दंड केला जातो. म्हणजे त्यांनी जर सांडपाणी सोडलेलं असेल प्रक्रिया न करता, त्यासाठी एक दंडाची तरतूद आहे. सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार आहे लाखो रुपये खर्च करून, त्यापेक्षा दंडाची रक्कम कमी आहे. वर्षभरामध्ये तुम्ही तेवढा दंड भरून टाकला की विषय संपला, पाणी सोडायला मोकळे तुम्ही. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांचा आणि उद्योगपतींचं जे काही संबंध आहेत त्या संबंधित भागामधले जे राजकीय नेते आहेत त्यांचा आणि यांचा संबंध आहेत. या सगळ्यामुळं खरं तर ह्याच्यावरती हे करता येऊ शकतं, आपल्याला आडकाठी आणता येऊ शकते,
पाणी प्रदूषित जे आहे त्याचं प्रमाण कमी करता येतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय आहे तर लंडनमधली थेम्स नदी जी आहे ती अशाच पद्धतीने पोल्युटेड होती. संपूर्ण लंडन शहरामधला मैला जो आहे हा मैला सगळ्या त्या थेम्स नदीमध्ये येत होता. जसं आता चंद्रभागा नदीमध्ये येतोय, भीमा नदीमध्ये येतोय. तर त्या मैल्यामुळं जो वास ग्रेट स्टिंक म्हणून एक मोठा भाग त्यावेळी झालेला होता, त्याची चर्चा जगभरामध्ये झाली. तर तो एलिझाबेथ राणी आणि तो राजा जो होता तो त्या बग्गीमध्ये फिरून जात असताना त्यांना तो घाण वास यायला लागला. मग ती कसला वास आहे, मग त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली, म्हणजे बघितलं ते सगळं. तर त्यावेळेला लक्षात असं आलं की हे सगळे जे रस्ते आहेत थेम्स नदीला येऊन मिळणारे, तर हे सगळ्या उतारावरच्या नद्यांमधून घराघरामध्ये जे शौचालय आहेत त्या शौचालयातला मैला जो आहे तो मैला असा गटारीमधनं वाहत वाहत तिथपर्यंत जातोय. मग लोकांनी दगड टाकले वाटेत आणि त्या दगडावरनं पाऊल टाकत चालले, कारण खाली मैला आहे. मग महिलांनी काय केलं, ह्याच्यावरती एक आयडिया काढली. त्यांनी उंच टाचांच्या चपला घालायला चालू केले. हाय हिल्स सँडल जे आहेत ना ती फॅशन म्हणून वापरतो. हाय हिल्स सँडलचा शोध त्याच्यातून लागलाय की तो मैल्यामध्ये पाय त्यांचा जाऊ नये म्हणून त्यांनी हाय हिल्स केलेल्या होत्या आणि त्याच्यात ते चालवत होत्या. म्हणजे ते सगळं प्रकरण जे आहे ते सगळं सोलापूर जिल्ह्यामध्ये आता आपल्याला चंद्रभागा नदी, भीमा नदीमधल्या पोल्युशनच्या निमित्ताने बघायला मिळते. ही अतिशय गंभीर बाब आहे. म्हणून मला सोलापूरकरांना, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना विनंती अशी करायची आहे, राजकीय नेते असतील, शिक्षण क्षेत्रामधले लोक असतील, रिसर्चर असतील, विद्यार्थी असतील, सर्वसामान्य नागरिक असेल, आरोग्य विभाग असलेले लोक असतील, या सगळ्यांनी या चंद्रभागा नदीचं, भीमा नदीचं जे पोल्युशन होतं आहे याच्याबद्दल अतिशय गांभीर्याने नोंद घेण्याची गरज आहे. विशेषतः उजनी धरणाचं पाणी ज्या ज्या भागामध्ये वापरलं जात आहे तर ते प्रदूषण रोखण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. संबंधित सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणांना कामाला लावण्याची गरज आहे. त्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ आली तर आंदोलन करण्याची गरज आहे. होतंय असं की या त्या वेळेपुरती काहीतरी आश्वासनं दिली जातात, नमामि चंद्रभागा किंवा अन्य कुठल्या तरी नावाखाली त्या पद्धतीची मोहीम काढली जाते, चला नदीला जाणून घेऊया असं म्हटलं जातं. पण नदीला जाणून घेतल्यानंतर जे पोल्युशन आहे त्या पोल्युशनवरती उपाय काय काढणार तुम्ही, त्याबद्दल कुठलीही वाच्यता केली जात नाही. सर्वसामान्य नागरिक, सोलापूर जिल्ह्यामधला सामान्य गावकरी जो आहे, ज्याच्या गावातून ही नदी वाहते तो गावकरी, सोलापूर शहरासारखे नागरिक जे आहेत की जे भीमा नदीचं पाणी पितात, उजनी धरणातलं पाणी पितात, त्या लोकांनी या सगळ्यांनी गरज आहे की या पोल्युशनवरती, प्रदूषणावरती नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, आवाज उठवला पाहिजे. सगळी वर्तमानपत्र आपल्या पाठीशी आहेत, तेव्हा नागरिक सजग झाला पाहिजे, लोकांनी आपला सहभाग त्याच्यामध्ये दिला पाहिजे, तरच ही समस्या सुटू शकते. म्हणून सोलापूरकरांना, सोलापूर जिल्हावासियांना मी आवाहन करतो, उजनी धरणाचं पाणी, प्रदूषित पाणी जे आहे ते त्याचा दूषितपणा घालवण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यामध्ये, पिंपरी चिंचवड जिल्ह्यामध्ये जे उद्योग आहेत त्या उद्योगांकडून सांडपाणी जे आहे त्याच्यावरती प्रक्रिया करूनच ते पाणी सोडलं जावं, याविषयी खबरदारी घेण्याबद्दल सरकारला आपण आवाहन केलं पाहिजे.